डाळिंब पिकात मार्च महिन्यातील व्यवस्थापन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण डाळिंब पिकात मार्च महिन्यात कोणते व्यवस्थापन करावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मार्च महिन्यात बहुतांश भागात डाळिंब पिकात फळांची वाढ सुरू असते किंवा मध्यम अवस्थेत फळे असतात. या काळात तापमान वाढू लागते, बाष्पीभवन वाढते आणि पाण्याची गरज जास्त होते. म्हणूनच मार्चमधील व्यवस्थापन उत्पादन आणि फळांची गुणवत्ता ठरवणारे असते. सर्वात आधी आपण पाण्याचे व्यवस्थापन पाहू. मार्च महिन्यात तापमान वाढल्यामुळे झाडांना नियमित आणि सम प्रमाणात पाणी देणे अत्यंत आवश्यक असते. पाण्याची कमतरता झाली तर फळगळ, फळ तडे जाणे आणि आकार कमी राहणे यासारख्या समस्या दिसतात. ठिबक सिंचन असेल तर हलक्या जमिनीत दररोज किंवा एकाच दिवशी पाणी द्यावे. जड जमिनीत 2 ते 3 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. एकदम जास्त पाणी देण्यापेक्षा थोड्या प्रमाणात पण वारंवार पाणी देणे अधिक फायदेशीर ठरते. आता खत व्यवस्थापनाबद्दल पाहू. या अवस्थेत फळांची वाढ होत असल्यामुळे पोटॅश आणि कॅल्शियमची गरज जास्त असते. म्हणून ठिबकद्वारे 12 वाजता, 50 किंवा 1 वाजता 45 ही खते द्यावीत. तसे कॅल्शियम नायट्रेटची मात्रा दिल्यास फळांची कडकपणा आणि टिकाऊपणा वाढतो. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसत असल्यास मॅग्नेशियम सल्फेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण फवारणी करावी. यामुळे पानांचा हिरवा रंग टिकतो आणि अन्ननिर्मिती चांगली होते. आता फळ संरक्षण आणि तडे जाण्याची समस्या पाहू. मार्चमध्ये तापमानातील चढउतार आणि पाण्याची असमतोलता यामुळे फळ तडे जाणे दिसते. हे टाळण्यासाठी नियमित पाणी देणे आणि कॅल्शियम फवारणी करणे आवश्यक आहे. कॅल्शियम क्लोराईड किंवा बोरोनयुक्त फवारणी केल्यास फळांची साल मजबूत होते. यामुळे तडे जाणे कमी होते आणि बाजारात दर्जा चांगला मिळतो. कीड व रोग व्यवस्थापन देखील या महिन्यात अत्यंत महत्त्वाचे असते. डाळिंबात विशेषतः तेल्या, थ्रिप्स आणि फळछेदक अळी या किडींचा प्रादुर्भाव मार्चमध्ये वाढतो. थ्रिप्समुळे फळावर खरूज येते आणि बाजार मूल्य कमी होते. तेल्या किडीमुळे पाने चिकट होतात आणि बुरशी वाढते. फळछेदक अळीमुळे फळांना छिद्र पडते आणि सड सुरू होते. या किडींचे निरीक्षण नियमित करावे. सेंद्रिय पद्धतीत निंबोळी अर्क किंवा बायोपेस्टिसाइड फवारणी करावी. गरज असल्यास शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करावा. रोगांमध्ये तेल्या बुरशी, अँथ्रॅकनोज आणि फळडाग रोग दिसू शकतो. उष्ण व दमट वातावरणात हे रोग वाढतात. रोग दिसताच तांब्याचे किंवा शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी करावी. झाडातील हवेची खेळती व्यवस्था राहील अशी छाटणी पूर्वी केलेली असल्यास रोग कमी होतात. आता बागेतील स्वच्छता आणि तण नियंत्रण पाहू. मार्चमध्ये तणांची वाढ सुरू होते. तणांमुळे अन्नद्रव्य आणि पाण्याची स्पर्धा वाढते. म्हणून बागेत हलकी निंदणी करून तण काढावीत. झाडाभोवती सेंद्रिय आच्छादन म्हणजेच मल्चिंग केल्यास जमिनीतील ओलावा टिकतो, तापमान नियंत्रणात राहते आणि पाणी बचत होते. फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही विशेष बाबी लक्षात घ्याव्यात. फळे एकमेकांवर घासू नयेत म्हणून गर्दी कमी ठेवावी. आवश्यक असल्यास हलकी छाटणी करावी. फळांवर सूर्यताप जास्त पडत असल्यास कावलीन फवारणी केली तर सनबर्न कमी होतो. यामुळे फळांचा रंग आणि दर्जा चांगला राहतो. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित निरीक्षण. मार्च महिन्यात बागेची दर 2-3 दिवसांनी पाहणी करावी. पाणी, कीड, रोग किंवा अन्नद्रव्य कमतरता यांची लक्षणे लवकर ओळखल्यास नुकसान टाळता येते. योग्य व्यवस्थापन केल्यास मार्च महिन्यातील काळजीमुळे फळांचा आकार, वजन, रंग आणि गोडी सर्वच बाबतीत सुधारणा होते आणि बाजारात चांगला दर मिळतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, डाळिंब पिकात मार्च महिन्यात पाणी, खत, कीड रोग नियंत्रण आणि बाग स्वच्छता या 4 गोष्टींवर विशेष लक्ष दिल्यास निश्चितच अधिक उत्पादन आणि गुणवत्ता मिळते. धन्यवाद.